नमस्कार. भारतीय संस्कृती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी बरेच दिवस विचार करत होतो की आपल्या देशाची ओळख अध्यात्म आहे, ठीक आहे, पण अध्यात्माचे मूळ पिलर्स काय आहेत, स्ट्रेंथ कुठे आहे, ताकद कुठे आहे अध्यात्माची. तर त्याचं असं आहे, त्याच्याविषयीच मला बोलायचं आहे की बघा, प्रत्येक देशाची कुठेतरी ताकद असते. एखादा देश म्हणतो ना, इकॉनॉमी त्यांचं पॉवर आहे. तर उदाहरण अमेरिका घेतलं, त्यांचं डॉलर ही त्यांची मेन पॉवर आहे, त्यांची ताकद तिकडे. डॉलर गेला की देश गेला. एखादा देश असतो छोटा, त्याची टुरिझम ही त्याची ताकद असते. तर टुरिझमवरच त्यांचा देश चालत असतो. एखाद्या देशाचं कल्चर असतं, काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्यांची ती स्ट्रेंथ असते. तशी धर्माची पण स्ट्रेंथ असते. आपली सनातन धर्म किंवा हिंदू धर्म याची मेन स्ट्रेंथ कुठे आहे? बाकीचे जे धर्म आहेत त्यांची स्ट्रेंथ कुठे आहे? दुर्दैवाने असं आहे की जे इस्लामिक लोक आहेत किंवा ख्रिश्चन लोक आहेत, त्यांना आपली स्ट्रेंथ माहिती आहे आणि आम्हाला माहीत नाही. आम्ही नुसतेच आपले घर असे किंवा हम हिंदू आणि बोंबलत बसतो. उद्या समज इस्लाम धर्माची स्ट्रेंथ कुठे आहे? तर ॲक्च्युली त्यांच्या धर्मात स्ट्रेंथच नाही आहे. त्यांची स्ट्रेंथ म्हणजे फक्त अत्याचार करणे आणि लोकसंख्या वाढवणे, ह्याच्या पलीकडे त्यांचा काही संबंधच नाही. असं काय धर्मज्ञान आहे? काही नाही. शांतता विंतता. ख्रिश्चन धर्म स्वतःच लायकीचं आहे, लोकसंख्या वाढवणे, जास्त प्रचार करणे, बस. बाकी असं त्यांच्या ग्रंथामध्ये काय आहे, अशी काय परंपरा आहे, असं काय गुरु आहेत, संत आहेत की जे मोठं ब्रह्मज्ञान देत आहेत, अशी काय साधना आहे? साधना म्हणल्यावर फक्त हिंदू धर्म येतो, दुसऱ्या धर्मात साधना हा विषयच येत नाही. तरी हे फोपावलेत धर्म. आणि आमचे एवढूसा छोटा धर्म, आम्ही कमजोर कसे? एवढा ताकदीचा धर्म असून आम्ही कमजोर का? तर आम्हाला आमची ताकद कुठे माहीत नाही आहे. आमची ताकद एक सोप्या भाषेत सांगतो कुठे. हिंदू धर्म जर घेतला किंवा आपण अध्यात्म घेतलं, त्याची ताकद कुठे? तर गुरु शिष्य परंपरा, जी हजारो वर्षापासून आहे. नीट विचार करा, ज्या आपल्याकडे जे ज्ञान विद्या जे काय आहे, शास्त्र असेल, ठीक आहे, क्लासिकल म्युझिक असेल, संगीत असेल, योग असेल, तत्त्वज्ञान असेल, आध्यात्मिक साधना असेल, काही असू दे, त्याला एक चांगला ज्ञानी गुरु लागतो, त्याशिवाय ते येतच नाही. अभिजात संगीत असं परीक्षा देऊन कोण कलाकार झालं आहे का आत्तापर्यंत? किंवा पुस्तक वाचून कोण कलाकार होईल का? नुसती धर्माची पुस्तकं वाचून कोण आध्यात्मिक होतं का? आधी फक्त माहिती असते. कोण ध्यान लावू शकतं का गुरुशिवाय? कोण गुरुमंत्र म्हणू शकतो का गुरुशिवाय? नाही. साधं योगासुद्धा करायला एक मेंटॉर लागतो, योग गुरु लागतो. तुम्ही समज जिमला गेलात तर तिथे काय इन्स्ट्रक्टरची काय व्हॅल्यू आहे? काही नाही. 4 दिवस तो फक्त असं करून सांगतो की ते यायला लागतं, काही लागत नाही. पण योगाचा क्लास लावला की तिथे प्रॉपर इन्स्ट्रक्टर लागतो. कसं आसन करायचं, का करायचं, प्रत्येक आजारासाठी कुठलं आसन आहे, हे सगळं त्याला डिटेल ज्ञान असतं. योगा साधा विषय नसतो, मग त्याला सुद्धा गुरु लागतो. अध्यात्माला गुरु लागतो. तत्त्वज्ञान शिकायचं एक हाडामासेची व्यक्ती लागते. म्हणजे गुरु शिष्य परंपरेशिवाय आमचा धर्म एक्झिस्टच होत नाही. त्याच्यामुळे आमचा धर्म मोठा आहे. मुघलांनी राज्य केलं 600-700 वर्ष. त्यांनी काय केलं? त्यांनी फक्त हिंदू मंदिरं तोडली आणि अत्याचार केले, या जोरावर त्यांनी राज्य केले. बाकी त्यांची काय, असं काय त्यांनी केलं आहे? काहीच नाही. त्यांना बाकी माहितीच नव्हतं, फक्त मंदिरं तोडायची. त्यांनी काय बिघडलं नाही आमचं. त्यांना असं वाटत होतं आम्ही राज्य करतोय. काय राज्य बिज्य करू शकले नाही, मूर्ख होते. अंग्रेज आले, 200 वर्ष, 150-200 वर्ष राज्य केलं. ते हुशार होते. त्यांनी ना युद्ध केलं आहे, युद्ध पुकारले, ना मंदिरं फोडली आहेत. राज्य करायला जमलं त्यांना, प्रॉपर जमलं, आणि ते हुशार होते. अंग्रेज जेव्हा आले, हळूहळू ते असं पेनिट्रेट एंटर व्हायला लागले, तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली. 70-80 वर्ष झाली, बाकी अख्ख्या जगावर आम्ही कब्जा मिळवला आहे, पण भारतावर अशी पकड बसत नाही आहे. त्यामुळे त्यांनी अभ्यास केला, काय आहे. तर त्यांना एकच कळलं की ह्यांची संस्कृती फार स्ट्रॉंग आहे, ह्यांचं कल्चर हेरिटेज हे फार स्ट्रॉंग आहे, ह्यांचं ज्ञान हे खूप फार पलीकडचं ज्ञान आहे. हे असं ज्ञान जगात कुठल्याही धर्मात नाही आहे, इथे आहे. आणि हे ज्ञान देणारे लोक कोण आहेत? जे ज्ञान हे एवढं देत आहेत ते म्हणजे गुरु आहेत. त्यामुळे ज्ञानी माणसावर राज्य नाही करू शकत. ज्ञानी माणसाला तुम्ही गुलाम नाही बनवू शकत. आम्ही गुलाम बनलो कारण का आम्हाला आमची स्ट्रेंथ आणि कळलं नाही आमची ताकद कुठे आहे, मग आम्ही गुलाम बनलो, अज्ञानी बनलो. त्यामुळे प्राचीन काळी जी गुरु शिष्य परंपरा होती की कुठलंही काही शिकायचं असेल तर गुरुकडे एक ठराविक काळ जायचं, विद्या आणि ज्ञान ग्रहण करायचं, तिथे प्रापंचिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञान घ्यायचं आणि मग प्रपंचाला लागायचं. हे असं हजारो वर्षांपासून होतं. म्हणून एक सोन्याचा झूर होता
ज्ञानी होतो आम्ही, आणि ज्ञानी माणूस स्वतः गुलाम बनत नाही आणि तो दुसऱ्यालाही गुलामी करायला लावत नाही, ही त्याची ताकद असते. असे आम्ही होतो. अंग्रेज आले, त्यांनी पहिला त्या गुरु शिष्य परंपरेवर घाव घातला. गुरुकुल सिस्टीम हे चुकीचे, फालतू आहे असं म्हणत त्यांनी ते सगळं रद्द करून टाकलं आणि शाळा आणि कॉलेज असं लो क्वालिटीचं सगळं सुरू केलं, जे आत्ता आम्ही सगळं करत आलो आहे. आजही भारतात चांगले योग गुरु दिसत आहे, चांगले कलाकार दिसत आहेत, चांगले अध्यात्म दिसत आहे तुम्हाला. हे कोणामुळे दिसतंय? युनिव्हर्सिटीजमुळे दिसतंय. युनिव्हर्सिटीमुळे संगीत कोण कलाकार होतं आहे. मी MA झालो म्युझिक, त्याचं काय ते सर्टिफिकेटला व्हॅल्यू आहे? गुरुकडे शिकलो म्हणून व्हॅल्यू आहे. अध्यात्म काय ते गुरुतत्वावर PhD करून काय मिळणार आहे? काही नाही, फेकून देण्याच्या लायकीचं असतं. या भाषेत सांगतो, त्याला गुरु लागतो. आजही ती परंपरा आहे, पण आपल्याला त्याची स्ट्रेंथ माहीत नाही आहे, आम्ही ती विसरलो आहे. तर म्हणजे भारत विश्वगुरू बनेल का? आधी तुम्हाला आयुष्यात गुरु नाही, बरं गुरु असला तर त्याचं महत्त्व कळत नाही. काय विश्वगुरू बनणार? हा साधा विषय. विश्वगुरू बनायला आधी तुम्हाला गुरुचं आधी महत्त्व कळलं पाहिजे, तुमच्या परंपरेची ताकद कळली पाहिजे. बाकीच्या धर्मांना हिंदू धर्माची ताकद माहिती आहे. बाकीचे इस्लाम खत्रे म्हणल्यावर सगळे एक होतात, काही प्रॉब्लेम नाही. ख्रिश्चन सगळे एक होतात, पण हिंदू एक झाल्यानंतर अख्ख्या जगाला टेन्शन येतं. काय येतं? हिंदू धर्म तर जगातली लोकसंख्या म्हणली तर काय असेल, 5% पॉप्युलेशन असेल, 2% असेल, याच्या पेक्षा जास्ती नाही. पण हे एक झाले तर यांना टेन्शन येतं आहे आत्ताच्या काळात. मोदी काहीतरी हिंदूंना एक करतोय, इस्लाम धर्मांची फाटली आहे, अख्ख्या जगातल्या इस्लाम लोकांची फाटली आहे, हिंदू एक होत आहेत. त्यांना ताकद माहिती आहे, हा एक झाला तर ह्यांच्यासारखं ज्ञान विद्या असेल ना की अख्ख्या परत जगावर हे राज्य करतील. आणि हाच तो काळ आत्ता आलेला आहे की बाकीचे जे देशातले लोक आहेत हे त्यांच्याकडे एवढं ब्रह्मज्ञान अध्यात्म वगैरे काही विकसित नाही आहे. त्यामुळे त्यांची इकॉनॉमी कोलॅप्स झाल्यावर ते सगळे मरतात. आमचं नाही, आमचं हजारो वर्षापासून देश आहे. संकट आली, हे आलं ते आलं, तरी ते अध्यात्म आणि कल्चर आणि संस्कृतीमुळे आमचा देश जिवंत राहतो. आणि हाच तो आत्ता काळ आहे की प्रत्येक हिंदू माणूस जागृत झालं पाहिजे. कशामुळे? ज्ञानामुळे. प्रत्येकाला एखादा मेंटॉर आणि गुरु असला पाहिजे, अध्यात्माकडे वळलं पाहिजे, साधना ही केली पाहिजे. साधना काही असू दे, योग साधना असू दे, नाम साधना असू दे, संगीत साधना असू दे, त्याची ताकद अचाट असते. त्यामुळे हा जो विषय आहे की आपल्या धर्माची स्ट्रेंथ काय आहे, एका भाषेत सांगायचं तर गुरु शिष्य परंपरा. इथे तडा जाता कामा नये, इथे काही प्रॉब्लेम होता कामा नये. अंग्रेजांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्यांना थोडंफार सक्सेस मिळालं सुद्धा. आम्ही असे अंधारात राहिलो, तर हे होता कामा नये. त्यामुळे प्रत्येक हिंदूने आता जागृत झालं पाहिजे आणि आपली परंपरा, आपलं ज्ञान परत एक रिकलेक्ट करून या जगाला वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. ही आत्ताचा काळ आहे. धन्यवाद.